डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी लिहिलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे। कारण या पोस्टमधून राज ठाकरेंनी बाबासाहेबांना अभिवादन करत मिरवणुका आणि डीजेवरून राजकीय नेते आणि सर्वसामान्यांचे कान टोचलेत। पाहूयात। बाबासाहेबांचा अभिमान, ठाकरेंनी टोचले नेत्यांचे कान। संविधानामध्ये लोकशाही पद्धतीत प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे, तर त्यांनी त्याचं मत मांडलंय। तो त्यांचा स्टाईल आहे, त्याच्यावर कुठलंही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं। ठाकरेंनी या पोस्टद्वारे राजकारण्यांसह सर्वसामान्यांचे कानही टोचले। जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणं यांसारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो, अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे। महामानवाला विनम्र अभिवादन। छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वतंत्रवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणं, त्यांना जातीपातीत विभागणं, त्यांच्या नावानं जाती धर्मात फूट पाडणं, त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणं यासारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो। नाहीतर या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापुरतेच उरतात आणि त्याचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्ता पिपासू राजकारणासाठी पायदळी तुडवत राहू। विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपुलं आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताचं सरकार रुजवत असताना या सगळ्या वरवरच्या विकासाचा फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे। त्या वर्गाला प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत राहील। बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन। राज ठाकरे। राज ठाकरेंच्या या पोस्टनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी त्यांचं मत मांडल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर ही राज ठाकरेंची स्टाईल असल्याचं म्हणत आशिष जयस्वालांनी बोलणं टाळलंय। आपण ज्या वास्तूमध्येच उभे आहोत, हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि त्यांनी दिलेली दिशा या देशाला आणि आपलं संविधान, या संविधानामध्ये लोकशाही पद्धतीत प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे, तर त्यांनी त्याचं मत मांडलंय। राज ठाकरे साहेब आता कधी ना कधी काहीतरी वेगवेगळे स्टेटमेंट करत असतात, तो त्यांचा स्टाईल आहे, त्याच्यावर कुठलंही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। जयंती पुण्यतिथींना डीजेवर नाचण्यापेक्षा महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्यांच्या विचारांवर चालणं हीच महापुरुषांसाठी खरी श्रद्धांजली असू शकते आणि हेच राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमधून सांगण्याचा प्रयत्न केला। आणि या पोस्टमधून त्यांनी राजकारणी आणि सर्वसामान्यांचे कान टोचले, त्यामुळे राज ठाकरेंची ही पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।